आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता आरआरसी ब्रॉडबँड। महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य। HMPV विषाणूपासून घाबरू नका। लहान मुलांच्या सर्दी खोकल्याबाबत दक्षता पाळा, प्रशासनाचे आव्हान। राज्यातील इतर विमानतळाच्या झपाट्याने विस्तार। अकोल्याच्या शिवनी विमानतळाची टेक ऑफ कधी? आईला झालेल्या मारहाणीचा मुलाने घेतला बदला। मॉर्निंग वॉकला जाणे जीवावर बेतले। बारावीत कॉप्यांसाठी संस्था चालकाचे सेटिंग। 2 झोन असताना तिसऱ्या सोयीच्या झोनची निर्मिती। न्यू तापडिया नगर रहिवाशांचा अर्ध प्रश्न सुटला। दुचाकी जातील, 4 चाकींना मात्र थांबा। आता सविस्तर बातम्या। HMPV विषाणूची नागरिकांनी नाहक भीती बाळगू नये, मात्र आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले। तसेच जिल्ह्यात सर्दी खोकला सारी याबाबत गतिमान सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत। सध्या चीनमध्ये मानवी मेटान्युमोव्हायरस या आजाराचे रुग्ण वाढले आहेत अशा बातम्या येत आहेत। हा आजार तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे। हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँडमध्ये आढळला। हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, त्यामुळे श्वसनामार्गाच्या वरील भागात संसर्ग होतो। हा एक हंगामी स्वरूपाचा आजार आहे। तो सामान्यतः RSV आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने केल्या आहेत। त्यांचे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, नाक वाहने, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी। जेव्हा खोकला किंवा शिंक येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका। साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा। ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा। संक्रमक कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन होईल याची दक्षता घ्यावी। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार घेऊ नका। या आजाराबाबत घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याबाबत आवाहन जिल्हाधिकारी कुंभार, जिल्हा परिषद CEO B वैष्णवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बरीराम गाढवे यांनी केले आहे। अकोला येथील शिवनी विमानतळाचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात अकोल्यात स्थानिक राजकीय नेतृत्व कुठे कमी पडत आहे असा प्रश्न विचारला जात आहे। अमरावती येथे आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग अकॅडमी होत असून अकोल्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण, नाईट लँडिंगचा मुद्दा सोडविला जात नसल्याचे चित्र आहे। लोकसभा निवडणुकीत नागपूरनंतर अकोल्यात भाजप उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले। विधानसभा निवडणुकीत 5 पैकी 3 ठिकाणी भाजप विजयी झाले, तर भाजप व महायुतीची सत्ता असलेल्या राज्य सरकारने पुन्हा एकदा अकोल्याच्या शिवनी विमानतळाचे चॉकलेट तर दिले नाही, तर चॉकलेटचे रॅपर देत प्रश्न तसाच प्रलंबित ठेवला। नजीकच्या अमरावती मात्र आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग अकॅडमी स्थापन होत असून अकोल्याचे लोकप्रतिनिधीची चुप्पी अधोरेखित होत आहे। त्याचे शिवनी विमानतळ सर्वात जुने विमानतळ असून भाजप लोकप्रतिनिधींच्या बोटचेप्या भूमिकेमुळे अकोला येथील शिवनी विमानतळाचा विस्तार रखडला असल्याची ओरड नागरिकांची आहे। अमरावती एअर इंडियाची फ्लाइंग अकॅडमी सुरू होणार असून ती आशियातील सर्वात मोठी अकादमी असणार आहे। मुंबईत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा घेतला आहे। यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमानतळ वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। अकोला विमानतळाच्या सुविधा आणि विमानसेवा संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती असून ठोस काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे। आज सकाळी महिलेच्या हत्येने खळबळ उडाली। आईला थापड मारली म्हणून मुलाने या महिलेचा बळी घेतल्याची माहिती आहे। निर्व्यसनी असलेल्या धीरजने हे कृत्य का केले असा प्रश्न असून या हत्येला आणखी काही कंगोरे आहे असा प्रश्न विचारला जात आहे। आईला मारहाण झाल्याचा बदला आज मुलाने घेतला। सविता ताथोड या महिलेचा बळी घेतला गेला।
मॉर्निंग वॉकला गेलेल्या सविता ताथोड यांच्या अंगावर टू व्हीलर टाकून महिलेला खाली पाडले आणि त्यानंतर डोक्यावर वार केला. इतकेच नाही तर डोके जमिनीवर आदळल्याची माहिती आहे. अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या 2 जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या झाल्याची घटना आज पहाटे घडली. सविता विजय ताथोड असं या मृत महिलेचं नाव आहे. सविता विजय ताथोड आणि त्यांचा मारेकरी धीरज जुंगडे यांच्यामध्ये 2 महिन्याआधी किरकोळ वाद झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविता ताथोड पहाटे 6च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत मॉर्निंग वॉक करता गेल्या. आरोपी धीरजने घराच्या काही अंतरावरच असलेल्या मुख्य रस्त्यावर सविता विजय ताथोड यांना अडवून गळा आवळला आणि खाली पाडलं. सोबत असलेल्या महिलेनी आणि तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने ताथोड यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने ताथोड यांचं डोकं रस्त्यावर आपटून त्यांना रक्तबंबाळ केलं. काही वेळातच सविता ताथोड यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने येथून पळ काढलाय. पोलीस घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास करीत आहेत. मात्र किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तुम्ही सोबत होता का? हो मग ते जायला फरार झाला. तो म्हणजे पाडून मारलं की काही घावानं मारलं? ते गावात ते मादे ते तुम्ही इकडे गावात आले तेव्हा त्यांना केला हमला है ना? गावात आले तुम्ही रोज फिरायला जाता है ना? रोज जातो. 12 महिने झाले. 12वीत कॉप्यांसाठी परीक्षा केंद्राची सेटिंग झाली असून 2 झोन असताना 3रा झोनची निर्मिती केली गेली आहे. यासाठी मंडळातील दलालांनी 5 लाखाची सेटिंग केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून कॉपीमुक्त अभियानात अशा प्रकारे कॉप्यांसाठी 3रा झोन निर्माण करण्याची चौकशी करण्याची गरज आहे. 12वीची परीक्षा तोंडावर असताना गेल्या वर्षी काही कॉलेजमध्ये त्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कथित परीक्षा केंद्र दिल्याचा मुद्दा समोर आला होता. कोचिंग क्लास संचालकांना हाताशी धरून हे सर्व उद्योग सुरू असून काही कॉलेज संचालक या गोरखधंद्यात सहभागी आहे. 12वी परीक्षांमध्ये कॉप्या करता याव्यात, त्याचबरोबर काही परीक्षा केंद्रावर थेट घरीच पेपर सोडविता यावा यासाठी संस्थाचालक आग्रही आहे. त्यामुळे अशा बोगस संस्था चालकांचा शोध घेत त्यांचे परीक्षा केंद्र कायम बाद करण्याची गरज आहे. इतकेच नाही तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र पथक नेमण्याची गरज आहे. अकोला महापालिका एक जुने शहर आणि दुसरे इतर अकोला शहर असे 2च झोन आहे. असे असताना 3रा झोन करत त्यात केवळ 3 कॉलेजचा समावेश केला गेला आहे. हा गंभीर प्रकार असून या 3 कॉलेजपैकी 2 कॉलेज एकाच संस्था चालकाचे आहे. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थी त्यांच्या संस्थेत परीक्षेला बसतात. त्यासाठी या संस्था चालकांकडून परीक्षा विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात लाखो रुपये उकळले जातात. 12वीच्या परीक्षेत मुक्तपणे कॉप्या करण्यासाठी 3रा झोन निर्माण केला गेला आहे, जो पूर्णतः चुकीचा असून नियमबाह्य आहे. अमरावती विभागीय मंडळाचे सचिव काळे यांनी 2च झोन असल्याची माहिती दिली आहे. नियोजन कसं आहे? 12वी मध्ये या वर्षीला आपण 11 तारखेपासून परीक्षेला सुरुवात करत आहे आणि त्या दृष्टीने आज आपण इथे मुख्याध्यापकांची सभा घेत आहे. परीक्षेच्या नियोजनाकरता केंद्रावरच्या नियोजनाची वेगळी सभा घेतली जाईल. त्यामध्ये केंद्राबद्दल असलेल्या सगळ्या सूचना संबंधितांना देण्यात येतील आणि त्या पद्धतीने परीक्षेचं संचालन कशा चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत होईल याचा आम्ही प्रयत्न करू. किती विद्यार्थ्यांना नियोजन झालं आता म्हणजे केंद्राप्रमाणे प्रत्येक केंद्रात जेवढे विद्यार्थी आहेत त्याचं सगळं नियोजन 1 to 1 म्हणजे खोलीपासून आमचं नियोजन असते मंडळाचं की कोण्या खोलीमध्ये किती विद्यार्थी इथून पासून पूर्ण केंद्राचं नियोजन. अकोल्यामध्ये किती नवीन झोन तयार करतात? झोन आपले आहेत एवढेच आहे पूर्वीचे जेवढे, त्याच्यामध्ये काही कमी जास्त नाही तसं काही नाही. हे पूर्वापासूनच चालू आहे त्याच पद्धतीचं सगळं आता म्हणजे जशी परीक्षा सुरू आहे सुरुवातीपासून त्याच पद्धतीने अकोल्यामध्ये परीक्षा होते. ज्या दरवर्षीप्रमाणे कॉपीमुक्त अभियानासाठी या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा समिती असते, त्याप्रमाणे मंडळाचं कामकाज चालतं. अमरावती विभागातील मंडळाने अकोला जिल्ह्यातील 12वीचे सेंटर असलेल्या कॉलेजचे मुख्याध्यापक प्राचार्य यांची आढावा बैठक अकोल्यात घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होऊ नये यासाठीच्या आवश्यक सूचना व दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागीय मंडळाची अकोल्यात सहविचार सभा होती। या सभेला सर्व कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय यांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती। उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025च्या अनुषंगाने प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या प्रचलित पद्धतीने ऑफलाईन सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती। अकोला जिल्ह्यातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांची सहविचार सभा माउंट कार्मेल हायस्कूल येथे झाली। या सभेला विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळाची विशेष उपस्थिती होती। त्यांनी प्राचार्य व मुख्याध्यापक यांना यथोचित योग्य ते मार्गदर्शन या सभेत केले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जठारपेठ चौकापासून ते राऊतवाडी उमरी रोडवरील पुलापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्नॅक सेंटर, दुकानदार, फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे। शहरातील हे अतिक्रमण इतके हाताबाहेर गेले आहे की नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे। एखादे मोठे वाहन रस्त्यावरून गेले तर वाहतुकीची कोंडी ठरलेली आहे। या अतिक्रमणाचा ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावर अनधिकृत विक्रेत्यांनी अक्षरशः ताबा मिळवण्याची स्थिती अजूनही महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे। जठारपेठ चौक परिसरात लग्न सोहळा, सण उत्सवाच्या वेळेस बाजारात मोठी गर्दी होते। जठारपेठ चौक, राऊतवाडी चौक, उमरी नाका, उमरी रोड, सातव चौक या भागांमध्ये सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। असे असताना नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे नाहीत। जठारपेठ भागातील बहुतांश मुख्यतः रस्त्याच्या दोन्ही बाजू अतिक्रमणांनी हाऊसफुल झाल्या आहेत। रात्री या मार्गावर सर्वाधिक त्रास होतो। उदासीन असाल, दुःखी असाल तर तेव्हा आनंदाचे क्षण आठवा। कितीही दुःख आले तरी आनंदाचे क्षण आठवा, असे धम्मगुरू अजाय जयासारो म्हणाले। पूज्य भंते अजाय जयासारो अकोल्यात एका कार्यक्रमात बोलत होते। यावेळी मोठ्या संख्येत धम्म उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती। जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्मगुरू अजाय जयासारो यांचे सोमवारी खंडेलवाल भवन येथे धम्म प्रवचन झाले। धम्म प्रचारण थायलंड उपासिका रोजाना व्हॅनिच कांबळे व डॉक्टर हर्षदीप कांबळे यांचे प्रयत्नांमुळे थायलंड येथील जागतिक कीर्तीचे पूज्य भंते अजाय जयासारो यांचे महत्त्वपूर्ण धम्म प्रवचन आयोजित करता आले। जो आनंदी आहे तोच बुद्ध धम्माचे पालन करतो, तोच दान, शील आणि भावना यांचे आचरण करू शकतो, असे मत यावेळी पूज्य भंते अजाय जयासारो यांनी व्यक्त केले। भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही दान, शील, भावने आचरण केले तर तुम्ही आनंदी होऊ शकता, अशी धम्मसेना जागतिक कीर्तीचे धम्म प्रवचनाला उपस्थित उपासिका व उपासक बौद्ध धर्मगुरू भंते अजाय जयासारो यांनी दिला। प्रत्येकाला आपल्या बौद्धिक जीवनामध्ये एका प्रकारे यश मिळावे असे वाटते, त्यात काही दोष नाही। भौतिक संपत्ती जशी निर्माण करते तशी तांत्रिक संपत्ती देखील वाढली पाहिजे, असेही पूज्य भंते अजाय जयासारो म्हणाले। त्यांनी इंग्रजी भाषेतून केलेल्या प्रवचनाचा अनुवाद डॉक्टर जीवन यांनी केला। प्रस्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष PG वानखडे यांनी केले, तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे, रमेश तायडे, तुषार खंडेराव, रवींद्र गणबहादूर उपस्थित होते। त्याचबरोबर काल यावेळी पारमी फाउंडेशनच्या महिला सदस्या मंदा तेलगोटे, सुनीता कांबळे, कीर्ती गवई, दीपा खाडे आदींची उपस्थिती होती। If you're going through a difficult time in your life, you're feeling sad, depressed, if you remember some pleasurable enjoyment you had in the past, there might be some food, some music, some concert you went to, some movie, some holiday. Does it take away the sadness in your heart? तर आपण जर एखाद्या वेळेला आपण जर अगदी उदासीन असू, फार दुःखी असू आणि अशा वेळेला जर आपण कधी हे जे आनंदाचे काही क्षण असतात की आपण एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला गेलो असू किंवा आणखीन काही ज्या वेळेला आपल्याला खूप आनंद झाला असेल, असे क्षण अशा दुःखी प्रसंगामध्ये ज्या वेळेला आपण खरंच खूप खालच्या स्तराला असतो मानसिकरित्या, अशा वेळेला जर आपण आठवले तर खरंच आपल्याला आनंद होतो। I would say no.
तर मी असं म्हणेन की आपल्याला आनंद These pleasures have very short life. तर अशा प्रकारचा जो आनंद आहे तर तो खूप कमी काळ टिकणार असतो. And once they're gone, they're like a dream. आणि ते गेले की जसं काय ते आनंदाचे सण जेव्हा संपतात तर ते स्वप्नावत वाटतात. मकर संक्रांतीची योग्य ठिकाणी खरेदी झाली तर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येते. त्यामुळे इतरत्र कुठेही वस्तूंची दागिन्यांची खरेदी न करता जठारपेठील नक्षत्र संकुल येथे महिलांनी एकदा व्हिजिट करत मकर संक्रांतीची खरेदी सुनिश्चित करा असे आवाहन कविता आळशी यांनी केले आहे. या ठिकाणी नीलरत्न ज्वेलर्स प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून गेले 3 वर्ष झाले असलेल्या अकोलेकरांचा विश्वास पुन्हा तितक्याच उत्साहात घेऊन येत आहेत. नीलरत्न ज्वेलर्स प्रदर्शनी यामध्ये सिल्क पैठणी, अगदी उत्तम दर्जाच्या साड्या, त्याचप्रमाणे ड्रेस मटेरियल, बनारसी दुपट्टा, ज्वेलरीमध्ये मोत्यांची दागिने, स्टोनची दागिने, महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये सूर्यफूल हार, हिरम, गादी टुशी, चंद्रकोर टुशी, महिलांसाठी हँडबॅग, अगदी प्युअर सिल्क पैठणीपासून बनवलेल्या अशा अनेक वस्तू एकाच दालनात असून या संक्रांतीची खरेदी मात्र करण्याचं एकमेव ठिकाण. या प्रदर्शनीचे उद्घाटन उद्या बुधवार 8 जानेवारी रोजी गिरीकुंज 4था मजला नक्षत्र संकुल जठारपेठ अकोला येथे होत आहे. सर्वांनी आवर्जून यावे असे आवाहन कविता आळशी यांनी केले आहे. आणि राजेश्री देशपांडे यांच्या हातून आहे. दोघी जणी आपापल्या काळामध्ये एक फॅशन आयकॉन म्हणून समजल्या जायच्या, त्यामुळे त्या दोघींनाही आपण बोलवलंय. आणि देवानीताईंचं वय आणि बाकी सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आधुनिकतेची कास आपल्याला राजेश्रीकडनं घ्यायची आहे. जुन्या नव्याचा हा मेळ साधायचा आहे. हे एक्झिबिशन असणार आहे 8, 9, 10, 11 जानेवारीला सकाळी 12 ते रात्री 9 या वेळेत आणि नक्षत्र संकुल 4था मजला जठारपेठ येथे हे सुरू राहणार आहे. आपण सगळ्यांनी या सर्व गोष्टींचा, या सर्व याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा. आणि उद्या माझी आपल्याला नम्र विनंती आहे की उद्या उद्घाटनाच्या वेळी सकाळी 11 वाजता आपण जरूर यावं. धन्यवाद. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आरंभ झाला आहे, तर 13 जानेवारी रोजी शाकंभरी मातेची जयंती साजरी करण्यात येणार आहे. नवरात्र निमित्त देवीच्या मंदिरात सजावट केली जाते. येथील वागेतल्या देवीला विविध प्रकारच्या भाज्यांनी सजवले आहे. मंगळवारी सकाळपासून मातेच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. शाकंभरी मातेचे नवरात्र महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू राज्यात विशेष करून साजरा करण्यात येते. पौराणिक ग्रंथानुसार माता शाकंभरीला आदिशक्ती दुर्गा मातेचा अवतार मानले जाते. एका कथेनुसार दुर्गम नामक दैत्याने पृथ्वीवर आतंक माजवला होता. त्यावेळी आदिशक्ती दुर्गा मातेने शाकंभरी मातेचा अवतार धारण करून दैत्याचा नाश केला. मातेवर भक्तांची श्रद्धा आहे. पौष महिन्यात जगदंबा मातेची आराधना भाविकांकडून करण्यात येते. शाकंभरी जयंती उत्सव देखील भाविक साजरा करतात. मंदिर व्यवस्थापक व्यवस्था करीत असते. न्यू तापडिया नगर ते खरप रोडवरील दुचाकी मोटारसायकल स्वारांना मंगळवार दिनांक 7 जानेवारी पासून 2 किलोमीटरचा वळसा घेऊन जाण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण बिर्ला गेट खुले झाले आहे. परंतु 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना फेऱ्याने जावे लागणार आहे. रेल्वे मेंटेनन्स कामासाठी रेल्वे गेट 1 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वाहन चालकांना दुबेवाडी नाथ शक्तीपीठ मार्गे अकोटफैल पुलावरून पुढे जावे लागत होते. 2-2.5 किलोमीटर वळसा रोजचा होता. तसेच अंतर्गत रस्ते व्यवस्थित नाहीत, पथदिवे नाहीत, अशा गैरसोयीचा सामना करावा लागला. परंतु ही अडचण काही प्रमाणात दूर ठेवणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे पर्यायी रस्ता होत नाही तोपर्यंत गेट बंद करू नका, अशी ठाम भूमिका आमदार रणधीर सावरकर यांनी घेतली होती. बांधकाम विभाग आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती, परंतु मेंटेनन्स काम आवश्यकता नसल्याने 1 ते 7 जानेवारी गेट बंद ठेवण्यात आले. पर्यायी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी होणार नाही यासाठी शिस्त ठेवावी लागेल.
दरम्यान केवळ दुचाकी चालकांसाठी हे गेट उघडणार असून इतर 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना मात्र या ठिकाणी प्रवेश नसेल. त्यामुळे आता बड्या वाहनांना वळसा घालूनच काय तो मार्ग सापडणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. HMPV विषाणूपासून घाबरू नका. लहान मुलांच्या सर्दी खोकल्याबाबत दक्षता पाळा, प्रशासनाचे आव्हान. राज्यातील इतर विमानतळाच्या झपाट्याने विस्तार. अकोल्याच्या शिवनी विमानतळाची टेक ऑफ कधी? आईला झालेल्या मारहाणीचा मुलाने घेतला बदला. मॉर्निंग वॉकला जाणे जीवावर बेतले. बारावीत कॉप्यांसाठी संस्था चालकाचे सेटिंग. 2 झोन असताना तिसऱ्या सोयीच्या झोनची निर्मिती. न्यू तापडियानगर रहिवाशांचा अर्ध प्रश्न सुटला. दुचाकी जातील, 4 चाकींना मात्र थांबा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोलाचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.